मस्तपैकी दिव्याची गाडी पहिल्यांदा आलेली चमकत चमकत. तर आता ही नॅशनल हायवेची गाडी आहे. आपण चेक करूया की साहेब आपल्याला काय काय सोल्युशन देतात ते. तो जो खड्डा तुम्हाला दिसला असता मला दिसेल सर, तर तो खड्डा दिसला सर, तर त्या आमचं चाक गेलं आणि इथं जे नाही इथं दाखव रिम डायरेक्ट ब्रेक झालेली आहे. सर 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 थोडा खड्डा आहे का? भरपूर खड्डा आहे. त्या खड्ड्यामध्ये काय झालं, गाडी गेल्यामुळे मोठा खड्डा आहे क्रॅक झाले. वाचलोय आम्ही, त्याच्यामुळे आम्ही बोलतोय. जर नसतो वाचलो तरी कोणाला फरक नसता पडला. म्हणजे काही गडकरी आमच्या घरी आले असते सांत्वनाला असं नसतं झालं. जीव वाचला हे महत्वाचं आहे ना आपलं. बरोबर सर, बरोबर. जीव वाचला हे महत्वाचं. मग आता हा जो जीव आहे, हा जीव फक्त त्याच्या घरापर्यंत कसा जाईल? नाही जाणार घरापर्यंत जाईल की, पण आपला जीव महत्वाचा ना त्याच्या रोड पेक्षा. बरोबर, रोड महत्वाचा नाही. रोड कशासाठी बनवलेला ना? बरोबर. आणि खड्डे पण कोणासाठी बनवले सर? बरोबर आहे. खड्डे कोणासाठी बनवले? त्याच्या बदली म्हणजे आपल्याला एवढं माहित नाही. आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन करून देतो. ओके सर, लावा सर. तर आता यांनी सांगितलंय की आम्ही सध्या काय करू शकत नाही, वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून देतो. तो बरोबर आहे काहीच, कारण सिस्टीम नुसारच चाललं पाहिजे आपण सुद्धा. तर बघूया आता वरिष्ठ अधिकारी काय करताय. आणि सगळ्यात मेन म्हणजे गाईज की माझी सुद्धा चूक आहे. आज रविवारच्या दिवशी आहे, मी सगळ्यांना कामाला नाही लावलं पाहिजे. आज सुट्टीचा दिवस आहे, मी सुद्धा आज सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्यासाठी आलोय. तर सगळ्यांनी एन्जॉय केला पाहिजे, पण त्याबद्दल मी खरंच सॉरी म्हणतो. येस येस येस. यांचं नाव काय सर? दादापुडी म्हणून. दादापुडी कोण येते सर? साईडचे इंचार्ज. वा वा वा. तर काहीच आता आपण साईडच्या इंचार्ज यांच्यासोबत बोलतोय. तर बघूया काय म्हणतात सर. यस सर. हॅलो. हा सर. हा सर म्हटलं मी इथे आलेले आहे ना आमच्या मदतीसाठी. तर त्यांना सगळं सांगितलं. तर मग काय काय मदत भेटेल आम्हाला आज? ओके. म्हणजे बघा साहेब काय म्हणताय की रात्रीची वेळ आहे, काही मदत भेटणार नाही, आपण सकाळच्याला बघू. तर काहीच बरोबर आहे. आता हा जो खड्डा आहे, आज सकाळपर्यंत जर कोणी गेलं नाही तर मी देवाकडे हेच प्रार्थना करतो कोणी जाऊ नये आणि कोणाचं असं नुकसान बी होऊ नये. पण आता विषय कसा आहे, जरी कोणी गेलं तरी सुद्धा मदतीला येणार नाही, कारण रात्रीच्या वेळेस NHI वाल्यांची ड्युटी नसती आणि NHI ची ड्युटी फक्त सकाळी 12 तास जास्ती 24 तासाची नाही. त्याच्यामुळे रोड सेफ्टी असिस्टंट आणि जे आपले जे नॅशनल हायवे डिपार्टमेंट आहे, जे ओढू सांगतं 24 तास जनतेच्या सेवेसाठी, त्यांनी त्यांची टॅगलाईन बदलावी पहिली गोष्ट, आणि सांगावी 12 तास फक्त जनतेसाठी. आणि ते पण जर आमच्या कंडिशन मध्ये बसलं तर. ओके. आमची काही घरी जायची सोय होणार नाहीये, तर मग आम्ही समजा जर टेंट लावून झोपलोय तर चालेल का सर रोडच्या साईडला? नाही पण सर तो खड्डा खूप चांगला आहे सर, तिथं मी पण झोपू शकतो, खड्डा बुजणार नाही सर. मग मी त्या खड्ड्यात झोपलो तर लोक तरी वाचतील, मग म्हणतील की अरे इथं एक माणूस झोपलेला आहे, कशाला विचारायला उडवायचं. मग ते साईडला घेतील, म्हणजे त्यांचं सुद्धा नुकसान वाचलं आणि माझी झोप सुद्धा पूर्ण होईल सर. नाही खड्डा तो मी का बघून आलोय मी कालच बरं का, तो उद्याला बुजवणार आहे. मुली कॉन्क्रीट गाडी पण सांगितली. नाही ऐका ना सर, तुम्ही तो खड्डा जर कालच बघितला होता तर मग काल म्हणजे शनिवारचा असा कोणता मुहूर्त होता की जो काम करण्यापासून थांबवत होता? विषय काय होतोय आमचं म्हणजे तिथं जी कॉन्क्रीट लागते ना त्यासाठी बुजवण्यासाठी, कॉन्क्रीट बंद असते. ओके. नाही सर ऐका ना सर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे कॉन्क्रीट मिळत नसेल, पण सर जे तुम्ही तुमचे बॅरिकेड ठेवता किंवा काय ठेवता ते पण मिळत नाही का तुम्हाला? का ते पण त्याची पण ऑर्डर दिली होती ना, ऑर्डर देऊन ते आले नाही बॅरिकेड, असं काही का? एवढा खूप खड्डा नव्हता गाईज. हे बघा गाईज, साहेबांचं हे जे साहेब आहेत ते साहेब म्हणतात एवढा खड्डा नाही. आणि आताच मी म्हणजे व्हिडिओचा प्लेबॅक दाखवतो, जेव्हा साहेब म्हटले मी खड्डा बघितला आणि यांचे जे कर्मचारी ते सुद्धा म्हटले ते खड्डा हा मोठा आहे. म्हणजे बघा, म्हणजे माणसाने किती हे करावं. म्हणजे आपल्याला जे गव्हर्नमेंटने काम दिलंय ते काम ठीक आहे वेळेवर नाही करायचं, पण तुझं स्वतःचेच काम जर आपण हातवरती केले आणि जर का सरकारच्या नावाने जर आपण पाय पसरले तर कसं करायचं सांगा मला आता लोकांना. तुम्हीच कमेंट सेक्शन मध्ये तुमची प्रतिक्रिया द्या की साहेबांनी कितपत चांगलं उत्तर दिलं आणि सरकारने खुडे साहेबांचा कसा प्रकारे सत्कार केला पाहिजे हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवा आणि नितीन गडकरी सरांना टॅग करा. धन्यवाद. लावगडा चॅनल सागर सोनवणे. थँक्यू. म्हणजे जे मदतीला जे माणसं आलेले आहेत ना NHI चे, तर ते खरेच खूप चांगले माणसं आहे. फक्त विषय काय होतो माहिती का, की जे त्यांचे जे अधिकारी लोक आहेत ना, तर त्यांचे उत्तर काही वेळेवर येत नाही आणि त्यांची उत्तर सॅटिस्फाईंग येत नाही. म्हणजे ते जे अधिकारी लोकांचंच इथं जरा फॉल्ट वाटतोय, कारण की हे जे लोक आहेत यांना फक्त मी सांगितलं तेवढं बॅरिकेडचं काम पहिलं महत्वाचं आहे ते करून घ्या, तर त्यांनी लगेच घेतलेले बॅरिकेडचं काम करायला. आता सध्या सेफ्टीचं लावलेलं आहे, तर ह्याच्यामुळं काय होईल की आमच्या बरोबर जे झालं ते आता कोणाबरोबरच होणार नाही. आता बघा आता बघा झालं. बरोबर आहे दादा, बरोबर आहे. मी कळवतो.
सेफ्टी आहे ती सगळ्यांची कन्फर्म केल्याशिवाय मी काही इथून खाणार नाही, एवढं खरं आहे. तुम्ही त्या नुसतं मी तिकडच्या साईडने हे करतो, नाही तुम्ही त्या नुसतं मी तिकडच्या साईडनी सगळ्यांना गाडी इकडे करायला लावतो, तुम्ही ते घेऊन या तोपर्यंत कारण की इथं काय होतं, इथं ऑन द टाइम आहे ना लोक डायरेक्ट टर्न घ्या, त्याच्यामुळे आपण आधीच त्यांना सांगितलं पाहिजे की तिकडच्या साईडनी गाडी घ्या, तर आपण ती एक अश्युरन्स करून घेऊया. ते हे नाही झालं पाहिजे की यार आपण गेलो चांगलं काम करण्यासाठी आणि कोणाचं हे नुकसान झालं, कोणाचं वाईट झालं, तर त्यामुळे आधीच त्याचे प्रिकॉशन्स घेतलेले ही चांगली गोष्ट आहे. काहीचा विषय काय माहिती का, मी यांना बॅरिकेड आहे ना काढायला लावतोय आता, आणि त्यांना सांगितलं मी आता तात्पुरता खड्डा बुजून टाका, बॅरिकेड लावू नका, कारण आता मी बघितलं 2-3 जणांनी इतक्या जोरात ब्रेक मारली बॅरिकेड बघून, बरोबर आहे, कारण अचानक जर अशी बॅरिकेड बघितली तर कोणाच्या मनात अशी भीती जाणवते, आणि शेजारून एक गाडी आली होती, ते बघून मग म्हटलं की नाही हे सध्या बुजवण्याची गरज आहे, त्यामुळे ते आणि लगेच कामाला लागलेले, या गोष्टीचा आनंद आहे मला. म्हणजे जी त्यांनी टीम पाठवली होती ती टीम इतकी चांगली आहे, म्हणजे त्यांना म्हणजे त्यांनी लगेच क्विक रिस्पॉन्स दिला की हा ठीक आहे सर आम्ही तात्पुरतं लगेच बुजून देऊ, कारण त्यांनी पण बघितलं की बॅरिकेडनी काय होऊ शकतं ते, तर मग तेच आता बुजलेला आहे खड्डा, आता मी निघतोय घरी, तर तुम्ही सुद्धा असं तुम्हाला काही दिसलं चुकीचं दिसलं तर ते काहीच आता आमच्यावर झालंय म्हणून मी आवाज उठवला हे मी मान्य करतो, पण समजा जर तुम्हाला सुद्धा असं काही दिसलं आणि जर तुमच्यावर झालं पण नसेल तरी पण एक म्हणजे 5-10 मिनिटाचा वेळ काढा, कारण याने चायला कॉल करायला 10 मिनिटाचा लागतोच, कारण की एवढं क्विक रिस्पॉन्स नाही, तर 10 मिनिटं वेळ काढून सुद्धा म्हणजे एक कंप्लेंट रजिस्टर केली तरी तो खड्डा बुजू शकतो, तर तुम्ही सुद्धा हे म्हणा जागृत नागरिक बरा. धन्यवाद, थँक्यू सो मच गाईज. मग ते बुजवण्याचं आणि ते म्हटलेले की उद्या लगेच आम्ही काम सुरू करतो, त्याच्यामुळे उद्या होऊन जाईल काम. NHRCची जी टीम आहे त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे, तर मग आता अशा प्रकारे आम्ही रात्र या ठिकाणी हे टेंट लावून झोपणं आमचं वाचलेलं आहे, तर चला आपण निघूया पुण्याला, आणि याची पुढची काय प्रोसिजर होती काय मी तुम्हाला नक्की कळवण. थँक्यू सो मच गाईज.